आजच्या व्हिडिओमध्ये आपण पालघर जिल्हा पोलीस शिपाई भरती 2026 लेखी परीक्षा प्रश्नसंच सी बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणते महाप्राण वर्ण नाही? ऑप्शन 1 श, ऑप्शन 2 प, ऑप्शन 3 प, ऑप्शन 4 स. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी प. इथे ज्या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा तोंडावाटे जोरात बाहेर फेकली जाते त्यांना महाप्राण असे म्हणतात. उदाहरणार्थ ह, ख, घ, छ, झ, ई. प हा अल्पप्राण व्यंजन आहे. प्रश्न क्रमांक 2, जर जग जग सृष्टी असा उच्चार होत असेल तर खालीलपैकी कोणत्या प्रकारात येईल? ऑप्शन ए दंत तालव्य, ऑप्शन ब मृदुन्य, ऑप्शन सी तालव्य, ऑप्शन डी यापैकी नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी तालव्य. कारण की जेव्हा ज या उच्चार य युक्त न होता स्पष्ट होतो, उदाहरणार्थ जग सृष्टी, तेव्हा तो तालव्य असतो. जर तो झ सारखा दंतमूल्य झाला असता तर तो दंत तालव्य ठरला असता. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी जोडाक्षराची फोड योग्य कोणती? पश्चिम या शब्दातील छिमची फोड. ऑप्शन ए स अधिक च अधिक ई, ऑप्शन बी श अधिक ई अधिक च, ऑप्शन सी श अधिक च अधिक ई, ऑप्शन डी श अधिक छ अधिक च. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी श अधिक छ अधिक च. प्रश्न क्रमांक 4, चुकीचा संधी विग्रह ओळखा. ऑप्शन ए अप अधिक ज अधिक अब्ज, ऑप्शन ब अच अधिक आदी बरोबर अजादी, ऑप्शन सी षट अधिक रिपू बरोबर षड्रिपू, ऑप्शन डी सत अधिक आचार सताचार. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी सत अधिक आचार सताचार. प्रश्न क्रमांक 5, खालील वाक्यातील वर शब्दाचे कार्य ओळखा. दशरथाने कैकेयीला 2 वर दिले. ऑप्शन ए क्रियापद, ऑप्शन बी शब्दयोगी अव्यय, ऑप्शन सी नाम, ऑप्शन डी विशेषण. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी नाम. कारण इथे वर म्हणजे आशीर्वाद किंवा वचन या अर्थाने आले आहे, त्यामुळे ते नाम आहे. प्रश्न क्रमांक 6, पंचमा विभक्तीचे प्रत्यय कोणते? ऑप्शन ए त ई आ, ऑप्शन बी स ला ना ते, ऑप्शन सी ने ए शी ही, ऑप्शन डी ऊन हून. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी ऊन हून. प्रश्न क्रमांक 7, खालील वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. तिकडे कोण आहे ते मला माहीत नाही. ऑप्शन ए प्रश्नार्थक सर्वनाम, ऑप्शन ब अनिश्चित सर्वनाम, ऑप्शन सी आत्मवाचक सर्वनाम, ऑप्शन डी संबंधी सर्वनाम. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर ब अनिश्चित सर्वनाम. कारण की जेव्हा कोण किंवा काय हे शब्द प्रश्न विचारण्यासाठी न येता कोणत्या नामाबद्दल आले आहेत हे निश्चित सांगता येत नाही, तेव्हा त्याला अनिश्चित सर्वनाम असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 8, खालील वाक्यातील विशेषणाचा प्रकार कोणता आहे? जो मुलगा व्यायाम करतो तो सशक्त होतो. ऑप्शन ए सार्वनामिक विशेषण, ऑप्शन बी दर्शक विशेषण, ऑप्शन सी संबंधी विशेषण, ऑप्शन डी आत्मवाचक विशेषण. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी संबंधी विशेषण. जो तो ही संबंधी सर्वनामे जेव्हा नामाच्या आधी येतात तेव्हा ती संबंधी विशेषण म्हणून काम करतात. प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी कोणते सकर्मक क्रियापदाचे वाक्य नाही? ऑप्शन ए गवळी धार काढतो, ऑप्शन बी अनुराग निबंध लिहितो, ऑप्शन सी आरोही लाडू खाते, ऑप्शन डी मी रस्त्यात पडलो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर डी मी रस्त्यात पडलो. कारण की पडलो हे अकर्मक क्रियापद आहे, कारण पडण्याची क्रिया कर्त्यावरच मी घडते, तिथे कर्माची गरज नाही. प्रश्न क्रमांक 10, न्यूनत्वबोधक उभयान्वी अव्ययाचे वाक्य कोणते? ऑप्शन ए तुला ज्ञान हवे की धन हवे, बी मरावे परी कीर्तिरूपे उरावे, सी 1 रुपया म्हणजे 100 पैसे, डी विनंती अर्ज ऐसा जे.
तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, मरावे परी कीर्तिरूप उरावे. कारण की परी, पण, परंतु ही न्यूनत बोधक अव्यय आहेत जी पहिल्या वाक्यातील काहीतरी कमतरता किंवा विशेष